भगवान सद्गुरू श्रीधर स्वामी म्हणायचे, मनासारखं कुणाच्याही घडत नाही. कसं शिष्याने विचारलं की मनासारखं घडत नाही म्हणजे गुरुदेव नक्की काय? श्रीधर स्वामी म्हणले, अरे आपली नाव डेफिनेशन चुकते रे. आपल्याला सुख आणि दुःख हे नेमकं नाही कळलं. म्हणजे आपण सोडवून टाकलंय, मनासारखं घडलं म्हणजे सुख आणि मनाविरुद्ध घडलं म्हणजे दुःख. आणि श्रीधर स्वामी म्हणतात, मुळात मनासारखं घडणं किंवा मनाविरुद्ध घडणं हे सगळंच भ्रम आहे. त्यामुळे एकही व्यक्ती तुम्हाला अशी दिसणार नाही की जिच्या मनाप्रमाणे एंटायर आयुष्य झालंय. अजिबात नाही. एंटायर आयुष्य मनाप्रमाणे कधीही होत नाही. माणसं त्यातल्या त्यात समाधान मानत असतात, त्याच्यापेक्षा मी बरा एवढंच. किती छान गोष्ट आहे बघा. म्हणजे योगशास्त्र जर करायचं असेल, योगशास्त्र शिकून घ्यायचं असेल तर वसिष्ठ ऋषी म्हणतात, पहिले तुझी उपस्थिती असली पाहिजे. म्हणून मी मगाची ती मुखपृष्ठ का बघायला सांगितली, ज्याच्यात गुरु शिष्याचा संवाद आहे. अहो, गुरुनं सांगावं आणि शिष्यानं ऐकावं हे एवढंच ते नाही आहे. एवढंच ते नाही आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी ती स्थिती अभिप्रेत आहे. ती आपली उपस्थिती आहे का? भरल्या पोटी हो. म्हणजे गंमत म्हणून आज सकाळीच आमचा विषय झाला की समर्थाने दासबोधात म्हटलंय, मार्गे जाये खातं खातं तो एक मूर्ख. रस्त्याने जो खात खात जातो तो मूर्ख आहे. साधा सरळ अर्थ. आजही लोक रस्त्यात वडापाव खातात, गटाराच्या बाजूला टेस्टी पाणीपुरी खातात. हा एक अर्थ. पण जशी जशी आध्यात्मिक सखोलता वाढीस लागते, हीच ओवी आता मार्गे जाये खातं खातं तो एक मूर्ख. म्हणजे कुठले कुठले मार्ग आहेत? एक कर्म मार्ग आहे, एक ज्ञान मार्ग आहे, एक योग मार्ग आहे, एक भक्ती मार्ग आहे. दिसेल तो मार्ग खात खात गेलास, हाती काहीही लागणार नाही. सकाळी 10:30 वाजता ज्ञानेश्वरी, दुपारचं जेवण झालं, 2 तास झोप झाली, आता ऑनलाईन भगवद्गीता. संध्याकाळी 6 वाजता दासबोध, रात्री 8:30 वाजता वेब सिरीज. वाटोळं. काय साधलं ना? माऊली काय म्हणली ते कळलं ना, कृष्ण भगवान काय म्हणले ते कळलं ना, समर्थ काय कळलं. लक्षात का राहिलं? झोपताना जे 2-4 शिवीयुक्त वेब सिरीजचे एपिसोड्स आहेत ते बरोबर डोक्यात घेतले. म्हणजे कचराच गोळा केला. कारण आमची उपस्थिती नाही आहे अजून. अंतरातून अर्ज पाहिला पाहिजे, मला एक कळलं पाहिजे रे, मला ज्ञान हवं आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, साधकानं आरशासमोर उभं राहावं आणि स्वतःला विचारावं, तू नक्की कोण आहेस रे? जिज्ञासू आहेस का चौकस आहेस? प्रश्न प्रिसाईज आहे. आपण गोळा करतो ती माहिती, आसक्ती हवी ज्ञानाची. बघा ना, एवढ्या वेळा कृष्ण आणि अर्जुन होते ना बरोबर, कितीतरी ठिकाणी एकत्र फिरले. तेव्हा गाणे भगवद्गीता सांगितली. कुरुक्षेत्रावरच तो 1.5 तासाचा महा एपिसोड का झाला? कुरुक्षेत्र म्हणजे काय? कर्माचं क्षेत्र. जिथे तोही रामासारखा एका वेगळ्या स्थितीत आला की आता समोर आजोबा आहेत, ज्यांच्या खांद्यावर मी वाढलो त्यांच्यावरच बाण सोडायचं आहे. जे माझे भाऊ ज्यांच्यावर मी लहानपणापासून खेळलो त्यांच्यावरच मला आता युद्धाचा प्रसंग आहे. शूटिंग नाही आहे, खरेखुरे आहेत. खऱ्या अर्थाने ते मरणार आहेत. अर्जुन धाय मोकळून रडलाय जेव्हा भीष्म पडला, कारण ज्यानं अंगा खांद्यावर वाढवलं त्यांच्यावरच शरसंधान करावं लागलं. शरपंजरीवर पडलेले भीष्म पाहून अर्जुन काढासाडासा रडला. ही स्थिती ज्या वेळेला आपली होते ना, तेव्हा योगच धावून येतो, हे ध्यानात ठेवा. भरल्या पोटी करण्याच्या गोष्टी नाही द्या. या इंट्रोस्पेक्शन करण्याच्या गोष्टी की खरंच रे देवाचे आभार मानावेत की खरंच इतकी छान सज्जन माणसं आहात, छान छान ठिकाणी सेटल झालेले आहात.
काही चांगल्या ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर काम करताय, देवाचेच आभार माना, कारण त्याच्याचमुळं हे प्राप्त झालंय. पण मग आता हे प्राप्त झाल्यानंतर स्वतःकडे बघणं गरजेचं नाही का? इथे योग सुरू होतो. जरा शेपटची स्लाईडला बघा. आता योग सुरू झाला. ग्लिम्सेस काय आहे त्याच्यात? पहिले सत्संग, मग दुसरा आहे वासना त्याग, मग तिसरा मुद्दा आहे अध्यात्मशास्त्र विचारणम, मग चौथा आहे प्राणस्पंद निरोध, मग शम, मग विचार आणि मग संतोष. अनेकांचं कदाचित हे पाठही असेल. हे मेजर पॉईंट्स आहेत. हे मेजर पॉईंट्स आहेत. हे इम्प्लिमेंट करण्याची गोष्ट आहे सज्जनो. त्यासाठी मी आत्ता हे बोलतोय. हे इम्प्लिमेंट करण्याची गोष्ट आहे, नुसती ऐकण्याची नाही आहे. काय होतं की ही जी रडारड जी आहे, या रडारडीवरती वसिष्ठ ऋषीने रामा झालं. रामा दोन प्रकारच्या सृष्टी आहेत. एक आहे ईश्वर निर्मित सृष्टी आणि दुसरी आहे मनुष्य निर्मित सृष्टी. बघा, अतिशय बारकावे नाही का? आता खरा विषय सुरू झाला, विहिरीत उतरलात. एक आहे ईश्वर निर्मित किंवा निसर्ग निर्मित म्हणू, आणि दुसरी आहे मानव निर्मित सृष्टी. बघा, दासबोधात याचं खूप छान वर्णन अनेक ठिकाणी समर्थाने केलं. काय होतं की ईश्वर निर्मित सृष्टीत कधीच काही कॉन्फ्लिक्ट नसतात. तो बघा ना, ईश्वराने जे निर्माण केलं. आत्ताच मध्ये शिवतरगळीत माझी छोटीशी एक यात्रा होती. त्यावेळी त्या एक छान योग आला एका बोटीवर बसून विषय मांडण्याचा. आता मध्ये रत्नागिरीला गेलो होतो, तेव्हा एक देवघळी नावाचा सुंदर बीच आहे. त्या बीचवर मी आणि धनश्री दर्शनाला गेलो होतो देवाच्या. तिथे काही लोक बरोबर होती. ते पटकन असं मनामध्ये आलं की काय ईश्वर निर्मित सृष्टी सुंदर आहे. तो निळा अथांग समुद्र, त्याच्या मागे सुंदर आकाश. बरं, तो समुद्र आणि आकाश एका ठिकाणी एकमेकांना भेटत आहेत, असं छान कर्व आहे. इकडे काठावरचा भूभाग आहे, ज्याच्यावर लाटा आदळून परत जात आहेत. त्याच वेळेला वाराही वाहतोय. त्याच वेळेला ज्याला आपण संधी प्रकाश म्हणतो, तो ट्वायलाईटसुद्धा त्याच वेळेला आहे. आता विचार करावा, हे एंटायर कंपोजिशन एकत्र म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला आल्हाददायक वाटतं. पण नीट विचार केलात तर सगळं इंडिव्हिज्युअल आहे. समुद्राला आकाशाशी घेणं देणं नाही आहे. समुद्राला ज्याच्यावर ते आदळून खडक काढून परत जात आहेत त्या खडकाशी काही देणं घेणं नाही, ना खडकाला त्याच्याशी देणं घेणं नाही. जे क्षितिज आहे त्याला काही घेणं देणं नाही. एव्हरीबडी इज इंडिव्हिज्युअल. बघा, ईश्वर निर्मितमध्ये कुठेही घोळ नाही. कारण कोणी इंडिव्हिज्युअल का आहेत? कारण त्यांच्यात कोणातही अहम नाही आहे, इगोच नाही आहे, प्रेस्टीज नाही आहे. हे दोन नतद्रष्ट शब्द कुठे आहेत? मानव निर्मित सृष्टीत इगो अँड प्रेस्टीज. सच्चर इथे योग आहे खरा. खरंच इगो काढून टाका. 2 मिनटं म्हणायला काय जातं? जाणार नाही मला माहिती आहे. 2 मिनटं इगो काढून टाका. 2 मिनटं तुमची स्टेटस, प्रेस्टीज, लौकिक फेकून द्या. आणि मग लक्षात येईल की मग आता भांडायचं कसं आहे? किती सोपं आहे म्हटलं तर. आपण कसं म्हणतो, देवळात चप्पल काढतो तिथे अहंकार बाहेर ठेवून आत. हे पाठांतर आहे, माझं पण आहे. जमतंय का हे आरशासमोर बोला की हो रे, आत्ता सुद्धा जर मी एका माणसाला असं टाकलं बघितलं तरी ते म्हणतील का हो, काय बघताय? इतका खिशात अहंकार घेऊन फिरत असतो आपण. बघा, लक्षात घ्या, हे मानव निर्मित म्हणजे काय झालं. म्हणून मी मगाशी मन या विषयावर बोललो. ते निर्मित आहे. मानव, मनस्मधनं आलेला शब्द. हे सगळं मनानं घेतलंय ना की मी कोणतरी सॉलिड आहे. महावाक्य काय? अहम ब्रह्मास्मी. आता त्या शब्दावरचं वजन बदला बरं. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आणि खऱ्या अर्थानं माझ्यातच ब्रह्म. फरक आहे. अगदी पटकन माझे तरुण मित्र आहेत त्यांना कळावं म्हणून सांगतो. विमानामध्ये बसलात की खिडकीत बसा. 2 मिनिटात आपल्याला आपली लायकी कळते हो. पहिल्यांदा तो एवढा मोठा एअरपोर्ट,
झापकन विमान उडतं, मुंबईतले झगझग झगझग लाईट्स. थोड्या वेळानं कळतं ती मुंबई एवढीशी दिसेनाशी झाली. महाराष्ट्र, त्याच्यातलं एक संभाजीनगर, त्याच्यातल्या कुठल्या तरी एका चौकातली एक बिल्डिंग, त्यातल्या 3ऱ्या मजल्यावरचा एक फ्लॅट, त्यातल्या 5 पैकी एक. केवढा अहंकार. अजून ब्रह्मांड बाकी आहे. तो विश्वाचा निर्माता जो आहे त्याची काय व्यापकता आहे, त्याच्यासमोर आपण कोण आहोत. इथून इंट्रोस्पेक्शन सुरू व्हायला पाहिजे. हा इथून योग आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. आणि योग घडणंच म्हणजे भगवंताच्या जवळ जाणं. त्या चित्रात तिघेही जण गुरुच्या जवळ आहेत. आपण गुरुकडे सुद्धा सोयीनं जातो. लक्षात घ्या, मानव निर्मित गडबड, इगो आणि प्रेस्टिज. अहो साधा आहे, मला गॅरंटी आहे. गुगल फॉर्म भरून इथे या, नाव नोंदणी करा. साधी विनंती आहे, काय त्यात गैर आहे. तरी काही जण असतील मला गुगल फॉर्म करायची गरज नाही, नुसतं उमेशला मी सांगितलं की तू माझी की काय, कोण आहे तू, कोण, काय म्हणजे. हा, केवढा अहंकार आहे. कोण आहेस तू. कधीतरी कुठेतरी 5,000ची पावती फाडली असेल त्याच्या जोरावर. सत्य आहे, हे ॲक्सेप्ट करा. हा ॲक्सेप्टन्स फार महत्त्वाचा आहे सज्जनो. परमार्थात, अध्यात्मात माझं काहीतरी चुकतंय हे गोष्ट खऱ्या अर्थाने स्वीकारणं ही पहिली पायरी आहे. तुमची पहिली पायरी काय, परिचय आहे ना, प्रवेश, महाप्रवेश आहे. पहिला प्रवेश हा आहे की माझं काहीतरी चुकतंय म्हणून मी आलो आहे. माझं कधीच चुकत नाही ना. बघा घरात डोकावून, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकमेकांकडनं काय अपेक्षा आहे की तू मी सांगेन तसं वाग, माझ्या सोयीसारखं वाग. सगळ्यांची एकमेकांकडनं हीच अपेक्षा घरात. ते नाही मनासारखं वागलं की एक भयंकर तत्ववेत्यासारखं वाक्य टाकायचं, माझं यांचं पटत नाही. वा, काय जबरदस्त. का पटत नाही, तर हे मी सांगतात तसं ऐकत नाहीत. अरे जी तुझी अपेक्षा ती त्याची पण आहे. बघा, असा हळूहळू हळूहळू जर विचार केला तर लक्ष